नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर बघा मित्रांनो, जे काही पोलीस भरतीचा आज सोलापूर ग्रामीण म्हणजेच त्या रिक्त जागा ह्या डिक्लेअर झालेल्या आहेत आणि 92 जागा ह्या रिक्त आहेत असं सोलापूर ग्रामीणने जी काही पोलीस भरती काढतात त्यांच्यापर्यंत म्हणजेच गृह खात्यापर्यंत पोहोचवलेलं आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे बघा, जे काही मागील जी काही कुसळगावची सुद्धा पोलीस भरती जी काही रिक्त जागा आल्या होत्या त्या सुद्धा त्या तिकडे जागा कमी प्रमाणामध्ये होत्या। आणि तिसऱ्याची जी काही जिल्ह्याच्या जागा आल्या त्या जागा म्हणजे बघा मुंबई लोहमार्ग त्या जिल्ह्यात सुद्धा जागा रिक्त जागा आलेल्या आहेत आणि ती जागा सुद्धा 450 ते 500 जागा ह्या त्या जिल्ह्यात सुद्धा आलेल्या आहेत मित्रांनो। आणि महत्त्वाचं म्हणजे बघा, जे काही पोलीस भरती तुम्हाला माहिती असेल, ज्यावेळेस पोलीस भरतीची गृह मंत्रालयाची म्हणजेच सर्व अधिकाऱ्यांची बैठक झाली, सर्व CP SP यांची बैठक झाली, त्यावेळेस गृह खात्यानं सांगितलं होतं म्हणजे काही DG ऑफिसचं परिपत्रक आलं। त्यावेळेस DG ऑफिसनं सांगितलं होतं की तुम्हाला जाहिरात पोलीस भरती जाहिरात काढायची या हिशोबानेच तुम्हाला जो काही पोलीस भरतीच्या रिक्त पदाचा जो काही आलेख आहे हे असा आलेख असतो मित्रांनो। हा आलेख तर ह्या आलेखानुसारच तुम्हाला जे काही माहिती आहे ती DG ऑफिसला महासंचालक ऑफिसला पोहोचवायचं आहे। तर असं त्याच हिशोबाने बघा, आता हे सोलापूर ग्रामीणचं परिपत्रक किंवा रिक्त पदाचा अहवाल म्हणू शकता। तर हा रिक्त पदाचा अहवाल आहे। तर हा जसा DG ऑफिसनं मागेला होता तसाच हा रिक्त पदाचा अहवाल हा सोलापूर ग्रामीणवाल्यांनी दिलेला आहे आणि कुसळगाववाल्यांनी सुद्धा दिलेला आहे, SRPF कुसळगाव। तर नेमकं ही पोलीस भरती नेमकं कधी निघू शकते हा मोठा प्रश्न आता निर्माण झालेला आहे। तर जे काही पोलीस भरती आहे ते आता हळूहळू एक जिल्ह्याच्या रिक्त जागा ह्या आलेखनुसार येत आहेत। शक्यतो सगळ्या जिल्ह्याच्या आल्या असतील, परंतु हे व्हायरलच्या ह्याच्याने अशा 1-2 जिल्ह्याचे बाहेर पडलेले आहेत। परंतु मला एक म्हणायचं आहे, सर्व जिल्ह्याचे 36 जिल्ह्याचे 36 सर्व जिल्हे जागा ह्या तयार होऊन DG ऑफिसला गेलेले आहेत। तर DG ऑफिसचं तर एवढंच एक काम आहे की फक्त एक पेपरला नुसतं न्यूज द्यायची आणि जाहिरात ह्या तारखेपासून ह्या तारखेपर्यंत फॉर्म चालू आहे असंच एक मुद्दा राहिलेला आहे। बाकी कुठलाही इश्यू पोलीस भरतीमध्ये सध्या राहिलेला नाही। फक्त डायरेक्ट ह्या तारखेपासून ह्या तारखेपर्यंत फॉर्म चालू आहे, फक्त पेपरला जाहिरात देणं बाकी आहे। बाकी सर्व जे जसं सोलापूर ग्रामीणचं परिपत्रक आलेलं आहे तसं सर्व जिल्ह्यांचे परिपत्रक DG ऑफिसला मित्रांनो पोहोचलेले आहेत। त्यामुळं कुठलीही पोलीस भरती आता दीर्घाई किंवा लेट किंवा उशीरही मित्रांनो होणार नाही। तर राहिला मुद्दा महत्वाचा म्हणजे आता पोलीस भरती ही मे पासून तुम्हाला माहिती असेल, ज्या वेळेस पोलीस भरती जाहिरात निघाली ती जाहिरात कुठला का महिना असेल ना त्या पहिल्या आठवड्यात किंवा 10 तारखेच्या आतमध्ये ही पोलीस भरती जाहिरात आतापर्यंत पडलेली आहे मित्रांनो। तुम्हाला इतिहास बघायचा असेल तर तुम्ही बऱ्याच वेळेस जे काही चॅनल आहेत किंवा व्हिडिओ आहेत ते तुम्ही जाहिरात बघू शकता। जेव्हा पोलीस भरती निघाली आहे ती कुठला का महिना असेल ना, एप्रिल मे असो कुठलाही जून असो, ते महिन्याच्या प्रथम आठवड्यामध्येच निघते। कारण का फॉर्म भरण्यासाठी ते फक्त 25 दिवस त्या महिन्याचे 25 किंवा 24 दिवसच येतात मित्रांनो। आणि जर डेट वाढवली तर डेट ही 10 दिवसांनी आठवड्याने इतकीच वाढते, आतापर्यंतचा इतिहास आहे। तर सर्वात महत्वाचा म्हणजे मुद्दा बघा, वयवाढ होणार आहे का नाही। आता पोलीस भरती जाहिरात आज उद्या पडू शकते मित्रांनो। आज तर शनिवार आहे, परंतु सोमवारी जाहिरात सुद्धा पडू शकते, काही सांगता येणार नाही। कारण का परिपत्रक जाहिरातीच्या हिशोबानेच जे काही रिक्त पदाचा अहवाल जे काही सर्व आयुक्त देत आहेत ती सर्व आयुक्त जाहिरातीच्या हिशोबानेच डायरेक्ट देत आहे। जर DG ऑफिसवरून एक आदेश आला की तुम्ही डायरेक्ट पेपरला जाहिरात देऊन टाका म्हणले की विषय संपला, तारीख चालू होते आणि फॉर्म भरण्यास सुरुवात होते। तर आता वयवाढीचा मुद्दा एक समोर आलेला आहे मित्रांनो। तर वयवाढ होणार आहे का नाही, आता तर जाहिरात सर्व रिक्त पदाचा अहवाल येत आहे। तर मित्रांनो, यासाठी आतापासूनच अजून एकदा परत जसं काही गेल्या वेळेस निवेदनद्वारे किंवा आंदोलन केले मुलाने, तर असं सध्या अजून एकदा परत हेच रिपीट करावं लागणार आहे। कारण सरकारला जागेवर झोपलेलं जे काही सोंग करतं सरकार त्याला हलवल्याशिवाय गत्यंतर नाही मित्रांनो। तर बरेच आता मुलं आणि अजून एक जाता ज्या मुलाचे ह्या पोलीस भरतीमध्ये वय बसतं त्या मित्रांनी सांगतो
की आतापर्यंत तुम्ही पोलीस भरतीची कसून प्रॅक्टिस करा मित्रांनो. ज्यावेळेस तुमचं वय संपतं किंवा पोलीस भरती लेट होती त्यावेळेस मनाला त्याची दुःख खूप मोठ्या प्रमाणात होतं. त्यामुळे तुमचं वय बसत असेल किंवा तुमचं वय कमी असेल तर तुम्ही ह्या जी काही पोलीस भरती आहे ह्याला 100% देण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून तुम्हाला माहिती असेल की पोलीस भरतीचा हा असा विषय आहे की पोलीस भरती निघाली म्हणत 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 1-2 वर्ष तर आरामशीर निघून जातात मित्रांनो. त्यामध्ये तुमचे 2 वर्ष निघून जातात. त्यासाठी तुम्हाला 1च वर्ष असं द्या की तो तुमचा निकाल लागला पाहिजे. कारण का बघा मित्रांनो, तुम्ही जर पोलीस भरती मनापासून देत असाल आणि भविष्यामध्ये जर तुम्हाला वयवाढीचा जर प्रॉब्लेम आला तर आयुष्यामध्ये त्याच्या व्यतिरिक्त दुःख कुठलंही नाही मित्रांनो. अशी सध्याची ही पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थी मित्रांची आहे. त्यामुळं तुमचं जर वय बघत असाल तर तुम्ही नशिबवान आहे किंवा तुम्ही जर मनापासून करत असाल तर ह्या पोलीस भरतीमध्ये 100% लागचाल तुम्ही. कारण का ही पण पोलीस भरती छोटी नाही, तर ही पोलीस भरती मोठी आहे. 10,000+ जागा आहेत. तर ही पोलीस भरतीची अपडेट होती मित्रांनो. अजून काही अपडेट आली तर आपण तुमच्यापर्यंत पोहोचणारच आहोत. परंतु वयवाढीचा मुद्दा हा सर्व मुलांसाठी आहे. तर सरकारने वयवाढ 100% वाढवला पाहिजे. तर इतकाच व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास परत एकदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, कमेंट आणि शेअर करायला मात्र विसरू नका. जय हिंद.